विचार करा, 1400 वर्ष जगलेला अफाट सिद्धी आणि अलौकिक शक्ती प्राप्त केलेला एक महान योगी एका तरुण मुलाला पत्र लिहायला घेतो. त्याच्या हातात लेखणी आहे, समोर कोरा कागद आहे, पण अचानक तो थांबतो. त्याला समजतच नाही की या पत्राची सुरुवात कशी करावी. म्हणजे शब्दच सुचत नाहीत त्याला. हो ना, ज्या माणसाने स्वतःच्या मृत्यूला हजारो वर्ष दूर ठेवलं, ज्याच्या एका शब्दावर निसर्गही आपली दिशा बदलायचा, तो माणूस एका 16-17 वर्षांच्या मुलाला पत्र लिहिताना शब्द शोधत आहे. खरंच खूप रंजक आहे हे. आणि अखेर तो चक्क एक कोरा कागद, ज्यावर एकही अक्षर लिहिलेलं नाही, असा रिकाम्या पानाचा निरोप त्या तरुणाला पाठवतो. बापरे. विषयांतर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण याच एका कोऱ्या पत्रातून सुरू झालेल्या जगातील एका अत्यंत थरारक, मनोवैज्ञानिक आणि आध्यात्मिक प्रवासाचा वेध घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि हा विषय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून संत चांगदेव पाष्टी आहे. नक्कीच. आज आपण ही 65 नेमकी काय आहे, ती आपण का साजरी करतो आणि त्यामागील तत्वज्ञान काय आहे, हे एका सलग कथेच्या रूपात उलगडणार आहोत. हो, आणि मला वाटतं ही कथा प्रत्येकाने ऐकायलाच हवी. पण मला आधी हे सांगा की एखाद्या कोऱ्या पत्राला कोणी उत्तर तरी कसं देणार? आणि समजा द्यायचंच ठरवलं तर त्या रिकाम्या कागदावर असं काय लिहिणार ज्याने त्या महान योगीचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल? कसं आहे ना, त्या कोऱ्या पत्राकडे नुसतं एक कागद म्हणून पाहिलं तर त्यात काहीच दिसणार नाही. पण जर मानवी मानसशास्त्राच्या आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तो कागद त्या चांगदेव महाराजांच्या अहंकाराने काठोकाठ भरलेला होता. अहंकाराने? म्हणजे कागद तर कोरा होता ना? हो, पण तो कागद वाचणाऱ्याला स्पष्ट सांगत होता की मी इतका महान आहे, वयाने, अधिकाराने आणि तपश्चर्येने इतका मोठा आहे की ह्या 16-17 वर्षांच्या ज्ञानेश्वराला कोणत्या नावाने हाक मारू. अच्छा, म्हणजे त्याला चिरंजीव म्हणू की माझ्याहून ज्ञानी म्हणून आदरणीय म्हणू, असा तो पेच होता. एक्झॅक्टली. हा, तो निव्वळ अहंकार होता जो त्यांना एकही शब्द लिहू देत नव्हता. क्या बात आहे. पण एकाच वेळी या नाण्याला दुसरी बाजूही होती बरं का. त्या कोऱ्या कागदात एका साधकाची अत्यंत हतबल आणि रिकामी अवस्थाही लपलेली होती. हतबल अवस्था म्हणजे नक्की कशी? म्हणजे त्यांच्या आत कुठेतरी आत्मज्ञानाची एक भयंकर तहान होती, जी 1400 वर्षांच्या तपश्चर्येनंतरही भागलेली नव्हती. आणि तीच तहान त्यांना अस्वस्थ करत होती. समजलं. याच मूक आक्रोशाला आणि अहंकाराला उत्तरादाखल संत ज्ञानेश्वरांनी जे 65 ओव्यांचे तत्वज्ञान लिहिले, तीच ही महान चांगदेव पाशष्टी. म्हणजे पत्राला शब्दांनी नाही तर थेट मानवी अस्तित्वाच्या मुळावर घाव घालणाऱ्या तत्वज्ञानाने उत्तर दिलं गेलं. अगदी बरोबर. पण या उत्तराचं गांभीर्य आणि वजन खऱ्या अर्थाने समजण्यासाठी मला वाटतं आधी हा पत्र पाठवणारा माणूस किती मोठा होता, हे दृश्य डोळ्यांसमोर उभं करणं गरजेचं आहे. नक्कीच. मी स्वतःच्या शरीरातील पेशींवर, श्वासांवर इतकं नियंत्रण मिळवलं होतं की त्यांनी मृत्यूला चक्क 1400 वर्षे लांब ठेवलं होतं. बापरे, 1400 वर्षे? हो. विचार करा, त्यांनी कित्येक पिढ्या जन्मताना आणि मरताना पाहिल्या होत्या. त्यांच्याकडे अनेक सिद्धी होत्या. सिद्धी म्हणजे सोपं नॅचरल पॉवर्स? हो, अगदी. त्यांच्या प्रवासाचं वर्णन ऐकले तर आपण थक्क होतो. ते वाघावर स्वार होऊन प्रवास करायचे. वाघावर? हो, आणि त्यांच्या हातात चाबूक म्हणून चक्क एक जिवंत विषारी साप असायचा. माय गॉड, हे खरंच अंगावर काटा आणणार आहे. हे केवळ चमत्कार नव्हते, तर हे निसर्गावर, प्राण्यांवर आणि मृत्यूवर मिळवलेल्या निरंकुश सत्तेचं प्रदर्शन होते. समाजात त्यांचा प्रचंड दबदबा होता. लोक त्यांना देवासमान मानायचे. पण एवढं सगळं बाह्य सामर्थ्य असूनही त्यांच्या अंतरंगात एक प्रचंड मोठी पोकळी होती. त्यांच्याकडे जगावर राज्य करण्याची शक्ती होती, पण स्वतःच्या मनाची शांती मात्र हरवलेली होती. हे ऐकताना मला आजच्या आधुनिक जगातील त्या हसल कल्चर आणि बायोहॅकिंगची अगदी जवळून आठवण येते. हो ना, अगदी तसंच आहे हे. म्हणजे हे अगदी आजच्या काळातल्या अशा एखाद्या अब्जाधीश माणसासारखं आहे. त्याने स्वतःचं आयुष्य वाढवण्यासाठी विज्ञानाचा पुरेपूर वापर केलाय. बरोबर. ज्याच्याकडे अमर्याद संपत्ती आहे, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत, समाजात सत्ता आणि प्रतिष्ठा आहे. पण जेव्हा तो रात्री झोपायला जातो तेव्हा सगळे कॅमेरे बंद झाल्यावर त्याला एक अनामिक पोकळी जाणवते. एक्झॅक्टली. तो स्वतःला विचारतो की हे सगळं मिळून मी नक्की काय साध्य केलं. आणि तिथेच तो खऱ्या अर्थाने रिकामा असतो. पण मग मला इथे एक मोठा विरोधाभास जाणवतोय. कोणता? जर ते आतून इतके अपूर्ण होते
तर मग त्यांनी 1400 वर्षे जो एवढा कठीण हठयोग केला, स्वतःच्या शरीराला इतके कष्ट दिले, ती सगळी तपश्चर्या पूर्णपणे वाया गेली असं म्हणायचं का? नाही. ती तपश्चर्या वाया गेली असं म्हणणं अत्यंत चुकीचं ठरेल. योग आणि तपश्चर्या ही कधीच वाया जात नाही. अच्छा. पण चांगदेवांच्या बाबतीत ती तपश्चर्या आत्मज्ञान देण्याऐवजी अहंकार वाढवणारी ठरली. म्हणजे योगाचा मूळ उद्देशच हरवला. अगदी. या प्रक्रियेला आपण नदी आणि नावेच्या उदाहरणाने अगदी स्पष्टपणे समजू शकतो. सांगा ना. समजा तुम्हाला एक अतिशय वेगाने वाहणारी विशाल नदी पार करायची आहे. योगमार्ग, साधना किंवा तपश्चर्या ही त्या नदीला पार करण्यासाठी लागणारी एक भक्कम नाव आहे. नाव म्हणजे बोट. हो, ती नाव अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही पैलतीरावर जाऊच शकत नाही. पण एकदा का तुम्ही नदी पार करून किनाऱ्यावर पोहोचलात की ती नाव तिथीच पाण्यात सोडून पुढे पायी जाणं अपेक्षित असतं. फिरत होते. म्हणजे मी इतका महान योगी आहे, मी निसर्गाला जिंकला आहे, हाच तो डोक्यावरचा असह्य भार होता जो त्यांना शांत बसू देत नव्हता. अगदी 100%. हेच. आता चित्र एकदम स्पष्ट होते. एकीकडे हा 1400 वर्षांचा महाकाय अहंकार जो स्वतःच्या सिद्धींच्या ओझ्याखाली दबलाय, आणि दुसरीकडे फक्त 16 वर्षांचे ज्ञानेश्वर ज्यांच्याकडे कोणतीही बाह्य संपत्ती नाही, पण जे आतून पूर्णपणे मुक्त आहेत. हो. पण मग डोक्यावर नाव घेऊन फिरणाऱ्या या महान योगीचा हा गुंतागुंतीचा अहंकार मोडायचा कसा? जेव्हा हे अंक कोरपत्र ज्ञानेश्वरांच्या हातात पडलं असेल तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? जेव्हा ते कोरपत्र ज्ञानेश्वरांच्या हातात आलं ना, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या संत निवृत्तीनाथांनी, जे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू आणि गुरुही होते, त्यांनी एक अत्यंत मोलाचा आणि दिशादर्शक सल्ला दिला. अच्छा, काय म्हणाले ते? ते म्हणाले की या योगीचा अहंकार आधीच खूप मोठा आहे. जर तू याला रागाने, उपहासाने किंवा बौद्धिक तलवारीने उत्तर दिलंस तर त्याचा अहंकार अधिकच दुखावेल. आणि तो बचावात्मक पवित्रा घेईल. हो ना. त्यामुळे याला तलवारीने नाही तर प्रेमाच्या आणि तत्वज्ञानाच्या आरशाने उत्तर दे. क्या बात आहे. आरशाने उत्तर दे. हो. आणि मग ज्ञानेश्वरांनी उपनिषदांमधील अत्यंत गहन असा अद्वैत वेदांत अतिशय सोप्या, रसाळ आणि ओघवत्या भाषेत त्या 65 ओव्यांमध्ये मांडला. या 65चे सौंदर्य यात आहे की ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना कुठेही कमी लेखले नाही, उपदेशाचा डोस पाजला नाही किंवा त्यांचा अपमान केला नाही. म्हणजे त्यांनी त्यांना एक जिवलग मित्र मानलं. अगदी. अत्यंत नम्रपणे एका मित्रासारखा त्यांना आरसा दाखवला. त्यांनी सांगितलं की तुम्ही जे समाधान आणि परमतत्व बाहेरच्या जगात शोधत आहात ते तुमच्या आतच किंबहुना तुम्हीच आहात. म्हणजे तुम्ही काहीतरी मिळवायचं नाहीये तर तुम्ही आधीपासूनच ते आहात. हे ऐकताना ना मला लाट आणि समुद्राचं एक उत्तम उदाहरण आठवतं. हो, सांगा ना. म्हणजे हे असं झालं ना, एखाद्या समुद्रातल्या लाटेला अचानक वाटायला लागतं की मी या पाण्यापासून वेगळी आहे. तिला असुरक्षित वाटतं आणि मग ती लाट ठरवते की मला मोठा संघर्ष करायचा आहे, खूप उसळा मारायच्या आहेत, अफाट तपश्चर्या करायची आहे आणि एक दिवस मला समुद्र बनायचं आहे. बरोबर. ती लाट स्वतःला खूप लहान समजते आणि समुद्राला खूप मोठं अथांग ध्येय मानते. पण मुळात त्या लाटेला हे समजतच नाहीये की तिचा प्रत्येक थेंब हा मुळात समुद्रच आहे. अगदी तसंच. चांगदेव काहीतरी मिळवण्यासाठी, मृत्यूला हरवून काहीतरी बनण्यासाठी धडपडत होते, पण ज्ञानेश्वर त्यांना अतिशय प्रेमाने सांगत होते की ज्या तत्वाचा तुम्ही शोध घेत आहात ते तुम्ही आधीपासूनच आहात. हो, तुम्हाला नवीन काहीच मिळवायचं नाहीये. हे उदाहरण या तत्वज्ञानाच्या अगदी जवळ जाणारं आहे. अद्वैत वेदांतामध्ये अद्वैत म्हणजे जिथे दोन गोष्टी नाहीच, फक्त एकच तत्व आहे. तुम्ही आणि जग वेगळे नाही हे समजून सांगण्यासाठी वेदांतामध्ये अंधार आणि दोरीचे एक अत्यंत अचूक उदाहरण दिले जाते. दोरीचं उदाहरण ते कसं? समजा एका अंधाऱ्या खोलीत जमिनीवर एक दोरी पडली आहे. तुम्ही त्या खोलीत जाता आणि अंधारामुळे तुम्हाला ती दोरी साप असल्याचा भास होतो. अच्छा, हो. तुम्ही प्रचंड घाबरता, तुमच्या हृदयाची धडधड वाढते, तुम्ही त्या सापापासून वाचण्यासाठी धावाधाव सुरू करता. तुमच्यासाठी तो साप 100% खरा असतो आणि तुमचा तो संघर्षही खरा असतो. बरोबर, कारण मला तर सापच दिसतोय ना तिथे. एक्झॅक्टली. पण अचानक कोणीतरी तिथे दिवा लावतो, ज्ञानाचा प्रकाश पडतो. आता मला सांगा, तो प्रकाश त्या सापाला मारतो का? नाही, तो तर फक्त अंधार दूर करतो. अगदी बरोबर. तो प्रकाश त्या सापाला मारत नाही. तो प्रकाश फक्त हे दाखवून देतो की तिथे साप मुळात नव्हताच, ती फक्त एक दोरी होती. क्या बात आहे. साऊदेवांचा मी हे शरीर आहे, मी 1400 वर्षांचा महान योगी आहे, हा जो अहंकार होता
तो म्हणजे तो अंधारातला भासमान साप होता. वा. ज्ञानेश्वरांच्या या 65 ओव्या म्हणजे तो ज्ञानाचा प्रकाश होता, ज्याने तो अहंकार मारला, नाहीतर तो मुळात अस्तित्वातच नाही हे दाखवून दिले. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणार आहे. पण इथे मला एका गोष्टीचं प्रचंड आश्चर्य वाटतं. कशाचं? जर सत्य इतकं साधं आणि सोपं होतं की ती फक्त दोरी आहे किंवा तुम्हीच समुद्र आहात, तर मग 1400 वर्षे ज्या माणसाने अखंड तपश्चर्या केली, जो स्वतःच्या श्वासांवर नियंत्रण ठेवू शकत होता, त्या प्रचंड बुद्धिमान चांगदेवांना हे का समजलं नाही? इतकी साधना करूनही त्यांचा रस्ता नेमका कुठे चुकला? मला वाटतं आपल्याकडे जर 1400 वर्ष असती तर आपण जगातलं सगळं तत्वज्ञान वाचून केव्हाच आत्मज्ञानी झालो असतो. मग चांगदेव का अडकले? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. चांगदेव अडकले कारण योगमार्गावर चालताना वाटेत सिद्धींचे अत्यंत प्रबळ आणि भुरळ घालणारे आकर्षणे येते. सिद्धींचं आकर्षण? हो. जेव्हा एखादा साधक ध्यान आणि हठयोगात प्रगती करतो, तेव्हा त्याच्या शरीरात आणि मनात काही अफाट क्षमता निर्माण होतात. जशी की इतरांचे विचार वाचणे, निसर्गावर नियंत्रण मिळवणे किंवा आजारांवर मात करणे. याला आपण एका सुंदर सरोवराचे उदाहरण देऊन अधिक स्पष्टपणे समजू शकतो. समजा तुम्ही का अतिशय महत्वाचे आणि अंतिम ध्येयाकडे, समजा एका सर्वोच्च शिखरावर जाणाऱ्या प्रवासाला निघाला आहात. बरोबर. वाटेत तुम्हाला एक अतिशय सुंदर नयनरम्य सरोवर लागते. त्या सरोवराचे सौंदर्य, तिथली शांतता आणि तिथले फळे फुले पाहून तुम्ही इतके भारावून जाता की तुम्ही तिथेच थांबण्याचा निर्णय घेता. म्हणजे शिखरावर जायचं सोडून देतो आपण? हो, तुम्ही तिथेच आपले घर बांधता आणि राहू लागता. आता सांगा, तुम्ही त्या मूळ शिखरापर्यंत कधी पोहोचू शकाल का? कधीच नाही. सिद्धी या अशाच सरोवरासारख्या आहेत. त्या साधकाला इतक्या मोहात पाडतात की तो आत्मज्ञानाच्या खऱ्या प्रवासात तिथेच अडकून पडतो. म्हणजे चांगदेव त्या सरोवरातच अडकले होते? हो. चांगदेवांची सगळी साधना ही देहबुद्धीवर केंद्रित झाली होती. मी म्हणजे हा देह, आणि या देहाला अमर करणे, या देहाचे सामर्थ्य वाढवणे, हेच त्यांचे एकमेव ध्येय बनले होते. ते शिखरावर जाण्याऐवजी सिद्धींच्या सरोवरात पोहत राहिले. हे ऐकून ना एक अत्यंत महत्वाचा आणि मला नेहमी गोंधळात टाकणारा प्रतिप्रश्न विचारावासा वाटतो. विचारा ना. ज्ञानेश्वर चांगदेवांना या 65च्या माध्यमातून सांगत आहेत की तू हा देह नाहीस, तू आत्मा आहेस. आणि आत्मा हा अकर्ता आहे, तो काहीही करत नाही, तो फक्त एक साक्षीदार आहे. बरोबर. पण जर माझा आत्मा फक्त पाहणारा साक्षी आहे आणि माझं शरीर, माझं मन सगळं काही करत असतं, तर मग आपण जे रोजच्या आयुष्यात सुख आणि दुःख अनुभवतो ते नक्की कोण भोगत आहे? जर मी काहीच करत नाहीये, माझ्या हातात काहीच नाही, तर मग मी सकाळी उठून काम तरी का करावं? माझ्या प्रयत्नांना काहीच अर्थ उरत नाही का? हा कर्तेपणाचा मुद्दा आधुनिक जगात समजून घेणं खूप अवघड वाटतं. हा प्रश्न अत्यंत सार्थ आहे आणि याच प्रश्नाच्या उत्तरावर अद्वैत तत्वज्ञानाची खरी इमारत उभी आहे. अच्छा. मी करता नाही याचा अर्थ मी काम करणे थांबवावे असं अजिबात होत नाही बरं का. बरं. यावर ज्ञानेश्वरांनी अत्यंत सुंदर असे सूर्याचे उदाहरण दिले आहे. सूर्याचे? हो. पहाटे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो स्वतः कोणालाही उठवत नाही, तो जाऊन कोणाच्याही दारावर थाप मारत नाही किंवा झाडांना आता वाढा असा आदेश देत नाही. बरोबर आहे. सूर्य स्वतः कोणतीही कृती करत नाही, तो पूर्णपणे अकर्ता आहे. पण त्याच्या नुसत्या अस्तित्वाने, त्याच्या उबदार प्रकाशामुळे जगातल्या सर्व क्रिया आपोआप घडू लागतात. बर्फ वितळू लागतो, फुले उमलतात, पक्षी गाऊ लागतात आणि माणसे आपापल्या कामाला लागतात. आपला आत्मा हा अगदी असाच त्या सूर्यासारखा अकर्ता आणि सर्वांचा केवळ आधार आहे. तो फक्त प्रकाश देतो, साक्षी राहतो. पण जे काही कर्म घडते, जे काही सुख दुःख येते, ते आपली प्रकृती म्हणजे हे शरीर आणि मन भोगत असते. म्हणजे चांगदेवांचा सगळा अहंकार याच एका भ्रमातून जन्माला आला होता की मी करतोय, मी 1400 वर्ष तप केले, मी मृत्यूला रोखले. एक्झॅक्टली. हा जो मी होता तो कर्तेपणाचा अहंकार होता. ज्ञानमार्ग हा कर्तेपणाचा भ्रम मुळापासून नष्ट करतो आणि माणसाला सूर्यासारखा साक्षी बनवतो. वाह. सूर्याचं हे उदाहरण खरोखरच डोळे उघडणारे आहे. म्हणजे चांगदेव स्वतःला करणारे किंवा कर्ते समजत होते आणि ज्ञानेश्वरांना त्यांना केवळ साक्षी बनवायचं होतं. हो, अगदी. मग मला सांगा, या सर्व तत्वज्ञानाचा, या 65 ओव्यांचा चांगदेवांवर शेवटी काय परिणाम झाला? या 65चा अंतिम संदेश नेमका काय आहे? या 65चा शेवट एका अत्यंत क्रांतिकारी आणि मानवी विचारधारेला धक्का देणाऱ्या निर्णयात होतो. ज्ञानेश्वरांचा चांगदेवांना अंतिम संदेश होता, तुझं मध्ये तू हरव. तुझ्यामध्ये तू हरव.
म्हणजे स्वतःलाच हरवून टाकायचं? हो, इंग्रजीत ज्याला आपण म्हणतो ना लूज युअर सेल्फ विदिन युअर सेल्फ, हे खूप खोल आणि सखोल आहे. ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना काहीतरी नवीन शिकायला सांगितले नव्हते. आपण नेहमी विचार करतो की अध्यात्म म्हणजे काहीतरी नवीन मंत्र शिकणे, नवीन पोथ्या वाचणे. पण अध्यात्म हे काहीतरी मिळवण्याबद्दल नसतेच, तर जे आपण आजवर चुकीचं शिकलो आहोत ते पुसून टाकण्याबद्दल असते. अच्छा, म्हणजे अनलर्निंग. हो, अगदी बरोबर, अनलर्निंग. ज्ञानेश्वरांनी त्यांना मी महान योगी आहे, मी ज्ञानी आहे, मी सिद्धपुरुष आहे, ही त्यांनी स्वतःला लावलेली सगळी विशेषणे, ती सगळी लेबल्स एका झटक्यात पूर्णपणे सोडून देण्यास सांगितले. बापरे, हे जर आजच्या काळाशी जोडायचं झालं तर ही कल्पनाच खूप भयंकर आणि भीतीदायक वाटते. भीतीदायक? कसं काय? म्हणजे हे असं झालं ना, स्वतःचं पूर्ण सोशल मीडिया प्रोफाईल, आपला CV, आपला बायोडेटा कायमचा डिलीट करण्यासारखं आहे. हो, तसं म्हणता येईल. आपण आजच्या जगात स्वतःला सतत विविध ओळखींमध्ये बांधत असतो. मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी एका मोठ्या कंपनीचा CEO आहे, किंवा अगदी मी एक यशस्वी व्यक्ती आहे. बरोबर, आपण लेबल्स लावतो स्वतःला. हो ना. आपण स्वतःला या ओळखींच्या वेगवेगळ्या भांड्यांमध्ये बंद करून घेतो आणि तीच आपली एकमेव ओळख बनते. पण जर ही ओळखच अचानक काढून घेतली, जर माझ्या नावापुढची सगळी विशेषणे पुसून टाकली, तर मग माझ्याकडे काय उरेल? मला तर शून्य किंवा पोकळी निर्माण होण्याची भीती वाटेल. माणसाला स्वतःचं अस्तित्वच पुसून गेल्यासारखं, पूर्णपणे एकटं पडल्यासारखं वाटेल ना? ही भीती अत्यंत नैसर्गिक आहे आणि प्रत्येक मानवाला ती वाटते. याच भीतीवर मात करण्यासाठी आणि स्वतःला हरवणे म्हणजे नष्ट होणे नव्हे हे समजून सांगण्यासाठी इथे एका बंदिस्त भांड्याचं उदाहरण घेऊया. बरं. समजा अथांग समुद्राच्या तळाशी एक पाण्याचे मातीचे भांडे बुडालेले आहे. त्या भांड्याच्या आतही समुद्राचेच पाणी आहे आणि बाहेरही तोच अथांग समुद्र आहे. पण त्या आतल्या पाण्याला वाटत असतं की माझं अस्तित्व फक्त या भांड्याच्या आकारापुरतंच, या मातीच्या भिंतींपुरतंच मर्यादित आहे. ते भांडे म्हणजे आपला अहंकार, आपली ती खोटी ओळख जिच्याबद्दल आपण आत्ता बोललो. बरोबर. पण जेव्हा ते भांडे फुटते, जेव्हा ती ओळख गळून पडते, तेव्हा आतलं पाणी नष्ट होत नाही. उलट ते त्या अमर्याद समुद्राचा एक अविभाज्य हिस्सा बनते. क्या बात आहे. अहंकाराचा लय होणे, स्वतःला हरवणे हा अस्तित्वाचा अंत नाहीये, तर तो मर्यादांचा अंत आहे. तो शून्यातून पूर्णत्वाकडे जाणारा प्रवास आहे. म्हणजे ते भांड्यातलं पाणी संपत नाही, तर ते स्वतःच समुद्रावेढं विशाल आणि अथांग होतं. ही जाणीवच किती मुक्त करणारी आहे. अगदी. आणि हा अंतिम अवस्थेत जेव्हा तो अहंकार पूर्णपणे गळून पडतो, तेव्हा एक अद्भुत गोष्ट घडते. तिथे ज्ञान, भक्ती आणि कर्म हे तिन्ही वेगवेगळे मार्ग उरतच नाहीत. म्हणजे ते एकरूप होतात. हो, ते प्रयागराजमधल्या गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांच्या संगमासारखे एकत्र येऊन एकरूप होतात. जेव्हा मी करता उरत नाही, तेव्हा हाताने घडणारं प्रत्येक कर्म हा कर्मयोग बनतो. वा. जेव्हा मी आणि देव असे 2 वेगळे उरत नाहीत, तेव्हा ज्ञानच भक्तीत विलीन होतं. या उपदेशानंतर चांगदेव महाराजांच्या आतला तो 1400 वर्षांचा महाकाय अहंकार पूर्णपणे गळून पडला. म्हणजे तो आरसा त्यांनी पाहिला शेवटी. हो, वाघावर बसून हातात सापाचा चाबूक घेऊन आलेला तो गर्विष्ठ योगिया एका 16 वर्षांच्या तरुणासमोर, ज्ञानेश्वरांसमोर पूर्णपणे नतमस्तक झाला. खरंच हा खूप मोठा क्षण असेल. नक्कीच. तिथे खऱ्या अर्थाने एका नव्या साधकाचा जन्म झाला. आणि या कथेचा सर्वात सुंदर भाग म्हणजे शेवटी तिथे गुरु आणि शिष्य हा भेदही उरला नाही. कारण दोघांच्याही आतमधले आत्मतत्व, तो समुद्र एकच होता. अगदी बरोबर. हीच या चांगदेव पाष्टीची खरी फलश्रुती आणि तिचे खरे सेलिब्रेशन आहे. खूपच सुंदर. आजच्या या सखोल चर्चेत आपण पाहिले की एका रिकाम्या आणि कोऱ्या पत्रातून सुरू झालेला हा प्रवास एका महान योगीच्या अहंकाराच्या विसर्जनापर्यंत आणि आत्मज्ञानाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत कसा पोहोचला. हो, आणि मला वाटतं ही चर्चा प्रत्येकासाठी खूप उद्बोधक ठरली असेल. नक्कीच. चांगदेव पाष्टी हा केवळ 1400 वर्ष जुना एखादा धार्मिक ग्रंथ नाहीये, तर तो आजच्या आधुनिक काळातही आपल्या आतल्या अहमपणाच्या त्या खोट्या ओळखींच्या मर्यादा ओलांडून अथांग शांततेकडे जाण्याचा एक अत्यंत प्रभावी आणि जिवंत मार्ग आहे. बरोबर. ही पासष्टी आपल्याला सतत आठवण करून देते की आपण जे समाधान, जी शांती बाहेरच्या जगात दुसऱ्या माणसांमध्ये किंवा यशामध्ये शोधत आहोत, ते सर्व आपल्या आतच आधीपासून अस्तित्वात आहे. फक्त
तो अहंकाराचा चष्मा बाजूला काढण्याची गरज आहे. हो, याच कारणामुळे ही 65 शेकडो वर्षानंतरही तितकीच प्रासंगिक आहे. ती आपल्याला स्वतःकडे नव्याने पाहण्याची दृष्टी देते. अगदी खरे. आणि म्हणूनच जाता जाता या आजच्या भागाचा शेवट करताना सर्व श्रोतांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि नव्याने विचार करायला लावणारा मुद्दा. या ग्रंथाच्या तत्वज्ञानानुसार असं म्हटलं आहे की बाहेरचा गुरु किंवा मार्गदर्शक हा केवळ तुमच्या आतल्या खऱ्या गुरुकडे, तुमच्या खऱ्या अस्तित्वाकडे बोट दाखवणारा एक आरसा असतो. बरोबर. जर आपला खरा गुरु आपल्याच आत आहे आणि जगातील प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अडचण ही आपल्याच आतल्या अहंकाराचे केवळ बाह्य प्रतिबिंब आहे, तर मग आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. नक्कीच विचारला पाहिजे. आज आपल्या आयुष्यात जे सर्वात मोठे प्रश्न किंवा जी संकटे उभी आहेत, ती खरोखर बाहेरून आलेली संकटे आहेत का? की ती आपणच आपल्या भविष्याला स्वतःलाच पाठवलेली कोरी पत्रे आहेत? क्या बात आहे. ज्या पत्रांवर दुसऱ्या कोणी नाही तर आपल्यालाच आपल्या स्वतःच्या आत्मज्ञानाच्या, आपल्या शोधाच्या ओव्या लिहायच्या आहेत. खरंच खूप खोल विचार आहे हा. यावर नक्की विचार करा. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या सखोल चर्चेसह. तोपर्यंत स्वतःचा शोध घेत रहा आणि विचार करत रहा.